नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. लातूर शहरात मध्यरात्री हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी. वातावरणात गारवा. नागरिकांना मिळाला उकाड्यापासून दिलासा. नवी मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेत मोठी इनकमिंग. शिंदे गटात सचिन केनेंनी प्रवेश केला असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचंच नाव देण्यावर शिंदे गटाची ठाम भूमिका. पुण्यात पैसे घेऊन सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या नावाचं बनावट पदवी प्रमाणपत्र देण्याचा प्रकार समोर. या प्रकरणी विद्यापीठानं 3 सदस्यांची संशोधन समिती नियुक्त केली आहे. वांद्रे पश्चिम परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार. रस्ते प्रकल्पासाठी 1722 कोटी मंजूर. MMRDC मार्फत सागरी सेतूचं काम सुरू. पुण्याच्या कात्रज परिसरात बॉडी बिल्डिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या अवैध इंजेक्शनचा साठा जप्त. या प्रकरणी 5 जणांविरोधात आंबेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. लाच घेताना पोलीस हवालदार रंगेहात पकडला. 5,000 रुपयांची लाच मागितली. पोलीस स्टेशन बीवी येथे कारवाई. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा 25वा दीक्षांत समारंभ आज पार पडणार. श्री जिष्णू देव वर्मा या समारंभाचे अध्यक्षस्थानी असून हसन मुश्रीफ, श्रीमती माधुरी मिसाळ आणि डॉक्टर अनंत पांढरे मुख्य अतिथी म्हणून दर्शवतील उपस्थिती. पुण्यात 1 कोटी रुपयाचा दरोडा टाकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी नाव आल्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांचं निलंबन. प्रमिला निकम आणि अजित मिर्डी असं संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव. परळीत अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला. घरात घुसून विळानं केला वार. आरोपी आकाश खाटीक विरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पुण्याच्या जुन्नरमध्ये जोरदार पाऊस. पावसामुळे भात लागवडीची कामं वेगानं सुरू. शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद आणि उत्साहाचं वातावरण. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.